नमस्कार मित्रांनो. पुण्यात इस्कॉनची भव्य श्री श्री जगन्नाथ रथयात्रा पुण्याच्या मध्यवर्ती भागात भक्तिमय वातावरणात 19 जुलै रोजी रविवारी असंख्य भाविकांच्या उपस्थितीत पार पडली. रथयात्रेच्या मार्गावर अनेक भक्तांनी रंगबिरंगी, आकर्षक आणि भव्य रांगोळ्या काढून प्रभू श्री जगन्नाथांचे मनापासून स्वागत केले. प्रत्येक रांगोळीत भक्ती, कला आणि श्रद्धेचे सुंदर दर्शन घडत होते. म्हणून प्रत्येक रंग म्हणत होता, जय जगन्नाथ, तुमचे मनापासून स्वागत आहे. Hare Krishna, Krishna Krishna Hare Hare, Hare. ही एक केवळ मिरवणूक नाही, तर श्रद्धा, भक्ती, संस्कृती आणि एकतेचा भव्य उत्सव आहे. रथयात्रेच्या प्रत्येक क्षणात भक्तीची अनुभूती आहे. हजारो भाविक जय जगन्नाथ आणि हरे कृष्णचा अखंड नामघोष करत प्रभूंच्या दर्शनासाठी चालत होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद, डोळ्यात श्रद्धा आणि मनात भक्तीचा सागर दिसून येत होता. हरे कृष्ण महामंत्रांच्या गजरात नृत्य करणारे भाविक, रंगबिरंगी फुलांनी सजवलेला हा भव्य रथ, मार्गभर होणारी पुष्पवृष्टी आणि विविध राज्यातील पारंपरिक वाद्यांच्या निनादाने श्री श्री जगन्नाथ रथयात्रा सोहळा उत्साहात पार पडला. रथयात्रेच्या संपूर्ण मार्गावर 1,00,000 प्रसाद पाकिटांचे वितरण करण्यात आले. विविध राज्यांतील पारंपरिक वाद्यपथके, कारंज्यांची आकर्षक सजावट, हायड्रोलिक हत्ती तसेच छत्रपती शिवाजी महाराज, नृसिंह वराह आणि बालाजी यांच्या वेशभूषांतील कलाकारांनी यात्रेची शोभा वाढवली होती. यंदा या रथयात्रेचे पुण्यातील 10वे वर्ष होते. SP महाविद्यालय, अभिनव महाविद्यालय चौक, बाजीराव रस्ता, शनिपार, लक्ष्मी रस्ता, शगुन चौक, ओंकारेश्वर मंदिर, बालगंधर्व रंगमंदिर, जंगली महाराज रस्ता, खंडोजी बाबा चौक आणि टिळक रस्ता मार्गे रथयात्रा पुन्हा SP महाविद्यालयात दाखल झाली होती. मार्गावर विविध ठिकाणी भाविकांची रथाचे स्वागत करत पुष्पवृष्टी केली होती. ढोल ताशांचा दमदार नाद वातावरणात वेगळीच ऊर्जा निर्माण करतो. प्रत्येक ठिका भक्तीला नवी उंची देतो आणि अनेक भाविक आनंदाने नृत्य करत या सोहळ्यात सहभागी होत होते.
या रथमार्गावर भाविकांना गीता आणि भागवतावरील पुस्तकांचेही वाटप करण्यात आले. या यात्रेत सहभागी झालेल्या प्रत्येक भाविकाच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. भक्तीमध्ये माणसाला मिळणारी शांतता आणि आनंद शब्दात व्यक्त करणे अशक्य होते. अशा दिव्य वातावरणाचा अनुभव घेण्याचे भाग्य लाभणे ही खरोखरच मोठी गोष्ट आहे. पुणे शहराने पुन्हा एकदा आपली सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरा जगासमोर सुंदरपणे सादर केली. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे हरे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभे असलेले नागरिक, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिला अत्यंत भक्तिभावाने या रथयात्रेचे दर्शन घेत होते. अनेक जण फुलांची उधळण करून प्रभूंचे स्वागत करत आहेत. जय जगन्नाथ स्वामी जय जगन्नाथ जय जगन्नाथ स्वामी जय जगन्नाथ. समोरून येणारा भव्य रथ सर्वांचे लक्ष वेधून घेतो. फुलांनी सुंदर सजवलेला हा रथ पाहताच मन भक्तीने भरून जाते. भक्त मोठ्या श्रद्धेने रथाची दोरी ओढतात. अशी श्रद्धा आहे की रथ ओढण्याचे भाग्य लाभणे हे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. राम राम हरे हरे. भगवान जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा यांच्या मूर्ती खास सजवलेल्या 20 फूट उंच रथावर विराजमान करण्यात आल्या होत्या. फुले आणि रंगीबिरंगी वस्त्रांनी त्यांना सजवण्यात आले होते. या रथाला हजारो भाविकांनी दोरीने ओढत शहरातून मार्गक्रमण केले. जय राम जय जय राम. रथयात्रा संपल्यानंतरही काही सेवाभावी भक्त मागेच थांबले होते. रस्त्यावर पडलेल्या बाटल्या आणि कचरा स्वतःहून उचलत त्यांनी स्वच्छतेची जबाबदारी पार पाडली. हीच खरी भक्ती, हीच खरी सेवा. देवाच्या दर्शना इतकंच देवाच्या परिसराची स्वच्छता राखणंही तितकंच पवित्र आहे. खरं आहे. जर तुम्हालाही हा भक्तिमय प्रवास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि प्रेरणादायी व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.